लीला काकू भाग 2. मी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की शेजारच्या लीला काकूची गाठ सेल करताना माझे हात थरथरत असतील आणि त्या क्षणी काकू हसून म्हणतील, "अरे हळूकर, खूप वेळ आहे तुझ्याकडे." पण त्या खूप वेळेचा अर्थ काय होता आज मला कळलं. मागील भागात काकूंनी परवानगी दिली होती, पण आता खरी भावना सुरू होते. भाग 1 जर वाचला नसेल तर प्रथम तो पाहून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काकूंनी हसत मला मदत केली. त्यांनी नळांची छोटीशी गाठ सेल केली. मी हलकेच ती पूर्ण उघडली आणि सावकाश सरकवली. गोऱ्यापान जोशी काकू काळ्या वस्त्रामध्ये अजूनच अधिक उठून दिसत होत्या. त्यांचा गोरा रंग आणि काळे कपडे यांचा सुंदर मेळ माझं लक्ष वेधून घेत होता. मला आता स्वतःला सावरणं कठीण होत होतं. त्यांच्याजवळ बसावं, शांतपणे बोलावं आणि तो क्षण जपून अनुभवावा अशी भावना मनात निर्माण झाली. मी विचारलं. त्या हसून हो म्हणाल्या. मी दोन्ही हातांनी त्यांच्या खांद्यावर हलकेच स्पर्श केला आणि सावकाश जवळ बसलो. आयुष्यात पहिल्यांदाच असा वेगळा आणि भावनिक अनुभव येत असल्याने प्रत्येक क्षण खास वाटत होता. काही वेळ शांतपणे गेला. मी त्यांना बेडवर आरामात झोपायला सांगितलं. त्या हसत आडव्या झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती. मी घाई न करता त्यांच्या क्षणाचा आनंद घ्यायचं ठरवलं. त्यांच्या केसावरून आणि हातावरून हलके स्पर्श करत राहिलो. मी त्यांना थोडं वळवायला सांगितलं. पाठीमागचा हुक सावकाश सेल केला. काकूंनी मला मदत केली. वातावरणात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली होती. त्या अधिक आत्मविश्वासाने आणि रिलॅक्स दिसत होत्या. वय असूनही त्यांची त्वचा नाजूक आणि व्यवस्थित सांभाळलेली जाणवत होती. मी हलक्या स्पर्शाने त्यांचा हात हातात घेतला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "घाई नको, वेळ आहे आपल्याकडे." मी शांतपणे त्यांच्या जवळ बसून त्या क्षणाचा आनंद घेत राहिलो. चित्रपटात जे दिसतं त्यापेक्षा प्रत्यक्षात भावना किती वेगळ्या असतात हे मला जाणवत होतं. हळूहळू मी त्यांच्याजवळ आणखी सरकलो. त्यांच्या उपस्थितीची ऊब जाणवत होती. माझ्या मनात उत्सुकता होती, पण त्याहून जास्त आदर होता. मी विचारलं, "ठीक आहे ना?" त्या पुन्हा हसल्या आणि म्हणाल्या, "हो." मी सावकाश त्यांच्या हातावरून खांद्यावरून प्रेमळ स्पर्श करत राहिलो. तो क्षण खूप नैसर्गिक आणि भावनिक वाटत होता. मी प्रत्येक क्षण जपून अनुभवत होतो. त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्यांनी डोळे मिटले आणि शांतपणे त्या जवळीकीचा आनंद घेत राहिल्या. अचानक त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, "सॉरी, नको. मला खूप छान वाटतंय." इतका शांत आणि प्रेमळ स्पर्श मला कधीच जाणवला नव्हता. मी विचारलं, "काका वेळ देत नाहीत का?" त्या हसल्या आणि म्हणाल्या, "त्यांना वेळच नसतो आणि इतक्या संयमाने जवळ बसणं त्यांना जमत नाही." मी म्हणालो, "स्त्रियांना झोपून दिलेला वेळ आणि लक्ष खूप महत्त्वाचं असतं." हे ऐकून त्या आणखी रिलॅक्स झाल्या. काही वेळानंतर
त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसू लागली. समाधान आणि शांतता दोन्ही स्पष्ट जाणवत होते. शेवटी त्यांनी माझा हात हलकेच पकडला. काही क्षण आम्ही शांत बसलो. 2 मिनिटांनी त्या उठून बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच प्रसन्नता होती. त्या म्हणाल्या, आजपर्यंत इतक्या मनापासून दिलेली जवळीक कधी अनुभवली नव्हती. खूप सुंदर आणि वेगळा अनुभव होता. असं म्हणत त्यांनी मला हलकी मिठी मारली. त्या मिठीत आपुलकी होती. काही क्षणांनी त्या हसून म्हणाल्या, शेवटी ती उत्सुकता पूर्ण झाली ना? मी हसत म्हणालो, हो काकू. आज अनेक वर्षाची उत्सुकता शांत झाली. इतक्या समजूतदार आणि सुंदर व्यक्तीशी इतक्या जवळून संवाद साधायला मिळाला, याबद्दल खूप छान वाटतंय. त्या उठून व्यवस्थित तयार होऊ लागल्या. मी विचारलं, मदत करू का? त्या म्हणाल्या, तू इतकी आदराने वागलास तर मदत चालेल. नंतर त्यांनी साडी व्यवस्थित नेसली. आम्ही बराच वेळ शांतपणे गप्पा मारत बसलो. रात्री झोपताना मोबाईलवर त्यांचा मेसेज आला. आजचा दिवस खूप खास होता. दुपारची आठवण येत होती. मी हसून रिप्लाय केला. मग बराच वेळ साध्या प्रेमानं गप्पा झाल्या. काही दिवस असेच गेले. एकदा कॉलेजमध्ये असताना सकाळी त्यांचा कॉल आला. लेक्चरमुळे उचलला नाही. मी मेसेज केला. त्या म्हणाल्या, दुपारी वेळ आहे का? लेक्चर संपताच मी घरी निघालो. पुढे काय होणार याची उत्सुकता पुन्हा वाढत होती. उर्वरित कथा पुढच्या भागात सांगतो. कथा नंबर 3 मध्ये. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमॅन्टिक कथा पाहण्यासाठी आपल्या मनचंच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 1 आणि 2 नाही, 1 नंबर पार्ट नसेल पाहिला तर पाहून घ्या. मजा येईल तुम्हाला आणि कथा पण समजेल सुरुवातीपासून पाहिलीत तर. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून छान वाटतं. छान इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.